नमस्कार, मी धनंजय सानप ॲग्रोवन शोमध्ये तुमचं स्वागत आहे. जगभरातील हवामानावरती परिणाम करणाऱ्या यल निनोचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. गेल्या काही महिन्यांपासून यल निनोबाबत विविध हवामान संस्था इशारे देत आहेत. आता त्यात आणखी एका महत्त्वाच्या इशाऱ्याची भर पडली आहे. ऑगस्ट ते ऑक्टोबर या कालावधीत यल निनोची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता असल्याचा अंदाज जागतिक हवामान संघटनेनं अर्थात WMOनं व्यक्त केला आहे. त्यामुळे जगातील बहुतांश भागांमध्ये सरासरीपेक्षा जास्त तापमान राहू शकतं. त्याचबरोबर पावसाच्या पद्धतीत मोठे बदल होऊन काही भागांमध्ये अतिवृष्टी तर काही भागांमध्ये दुष्काळाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. भारतावर याचा नेमका काय परिणाम होऊ शकतो, भारतीय उपखंडासाठी काय संकेत देण्यात आलेले आहेत आणि हवामानातील आणखी कोणते बदल दिसत आहेत हेच जाणून घेऊयात आजच्या द ॲग्रोवन शोमध्ये. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर जागतिक हवामान संघटनेच्या मासिक हवामान अहवालानुसार ऑगस्ट ते ऑक्टोबर 2026 या 3 महिन्यांच्या कालावधीत यल निनोचा प्रभाव आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. जगातील विविध प्रमुख हवामान अंदाज केंद्रांनी तयार केलेल्या संगणकीय मॉडेलच्या एकत्रित विश्लेषणानुसार विषुववृत्तीय मध्य प्रशांत महासागराच्या समुद्रपृष्ठावरील तापमान सरासरीपेक्षा सुमारे 2.9 अंश सेल्सिअसनं जास्त राहू शकतं असा अंदाज सुद्धा व्यक्त करण्यात आला आहे. समुद्राच्या पृष्ठभागावरील तापमानातील ही वाढ यल निनो अधिक मजबूत होत असल्याचे संकेत त्या अर्थानं मानले जात आहेत आणि त्यामुळे येत्या काही महिन्यात त्याचा प्रभाव जागतिक हवामानावरती अधिक स्पष्टपणे दिसण्याची शक्यता सुद्धा व्यक्त केली जाते. या अहवालात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा समोर आलाय. हिंद महासागर द्विध्रुवीयता अर्थात इंडियन ओशन डायपोल, ज्याला IOD असं म्हणतो आपण, तोच IOD सकारात्मक होण्याचे संकेत हवामान मॉडेल्स देत आहेत. यल निनो आणि सकारात्मक IOD हे दोन्हीही हवामान नियंत्रक घटक एकाच वेळी सक्रिय झाल्यास त्यांचा परिणाम अधिक व्यापक होऊ शकतो. विशेषतः हिंद महासागरालगतच्या देशांमध्ये दुष्काळ, अतिवृष्टी, पूर आणि वणव्यांच्या घटनांमध्येही वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे. याशिवाय उष्णकटिबंधीय अटलांटिक महासागराचं पृष्ठभागीय तापमानही सरासरीपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज सुद्धा व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनीही या परिस्थितीबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे. त्यांच्या मते ही केवळ यल निनोची सुरुवात आहे. यल निनो आणखी तीव्र झाल्यानंतर आधीच तापलेल्या पृथ्वीवरील उष्णतेचा ताण आणखी वाढू शकतो. परिणामी उष्णतेच्या तीव्र लाटा, विनाशकारी वणवे आणि महासागरातील विक्रमी तापमान यासारख्या घटना अधिक तीव्र स्वरूपात पाहायला मिळू शकतात. जागतिक हवामान संघटनेच्या महासचिव सेलेस्ट साउलो यांनी सुद्धा हवामान बदलाच्या संकटावरती भाष्य केलंय. त्यांच्या म्हणण्यानुसार कोळसा, खनिज तेल आणि नैसर्गिक वायू यासारख्या जीवाश्म इंधनांचा वाढता वापर हवामान बदलाच्या संकटाला आणखी वेग देतोय. त्यामुळं केवळ संकटाची वाट पाहून चालणार नाही, तर हवामान बदलाची मूळ कारणं कमी करण्यासाठी तातडीनं ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. अन्यथा भविष्यातील हवामानविषयक संकट अधिक गंभीर ठरू शकतं असा इशाराही त्यांनी दिला आहे. आता तापमानाच्या अंदाजाकडे पाहूयात. WMOच्या अहवालानुसार आफ्रिका, दक्षिण युरोप, अरबी द्वीपकल्प, त्यासोबतच भारतीय उपखंड, पूर्व आशिया, मध्य अमेरिका, कॅरेबियन प्रदेश, दक्षिण आफ्रिका, दक्षिण अमेरिकेचा बहुतांश भाग आणि न्यूझीलंड या प्रदेशांमध्ये सरासरीपेक्षा जास्त तापमान राहण्याची अत्यंत दाट शक्यता आहे. तसंच जगभरातील महासागरांमध्येही तापमान वाढलेलं राहण्याचा अंदाज असून विशेषतः विषुववृत्तीय प्रशांत महासागरावरती यल निनोचा प्रभाव अधिक स्पष्टपणे दिसून येईल असंही या अहवालात नमूद करण्यात आलंय. पावसाच्या अंदाजाबाबतही अहवालात महत्त्वाचे संकेत देण्यात आलेले आहेत. ऑगस्ट ते ऑक्टोबर या 3 महिन्यांच्या कालावधीत भारतीय उपखंडात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे. याशिवाय दक्षिण आणि पूर्व ऑस्ट्रेलिया, दक्षिण मध्य अमेरिका, कॅरेबियनमधील काही भाग, वायव्य दक्षिण अमेरिका आणि उत्तर युरोप या भागांमध्येही सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज आहे. मात्र दुसरीकडे आफ्रिकेच्या हॉर्न प्रदेशाचा मोठा भाग, मध्य आशियातील काही भाग, दक्षिण युरोप, पश्चिम उत्तर अमेरिका आणि आग्नेय दक्षिण अमेरिका या प्रदेशांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता या अहवालात वर्तवण्यात आली आहे. म्हणजेच येत्या 3 महिन्यात यल निनो आणि सकारात्मक IOD हे दोन्ही हवामान नियंत्रित घटक एकत्रितपणे सक्रिय राहिल्यास जगभरातील तापमान आणि पावसाच्या पद्धतींमध्ये मोठे बदल दिसू शकतात. लक्षात घ्या, हा जागतिक हवामान संघटनेचा मासिक अंदाज आहे. तो काही ॲग्रोवनचा नाहीये,
किंवा कुठल्याही व्यक्तीचा तसा दावा पण नाही आहे आणि त्यांचा तो अंदाज सुद्धा नाही आहे. तर हा अंदाज WMOचा आहे, म्हणजेच जागतिक हवामान संघटनेचा आहे. जगभरातील हवामान संस्था नेमका काय अंदाज देतात याची माहिती तुम्हाला मिळावी, त्यातून शेतकऱ्यांना संभाव्य धोके लक्षात घेऊन त्यांचं शेतीचं नियोजन करता यावं, यासाठी आपण हे अपडेट तुमच्यापर्यंत आत्तापर्यंत वेळोवेळी घेऊन आलेलो आहोत. यंदाचं वर्ष हे एल निनोचं आहे. त्याचे परिणाम जून आणि जुलै महिन्यात आपण अनुभवलेले आहेत. काही भागात अतिवृष्टी तर काही भागात सरासरीपेक्षाही कमी पाऊस, असं पावसाचं वितरण आत्तापर्यंत राहिलेलं आहे. आता भारतीय हवामानशास्त्र विभागाचा ऑगस्ट महिन्याचा अंदाज हा लवकरच जाहीर होईल आणि त्यातून ऑगस्ट आणि पुढच्या काळामध्ये मान्सून कशा पद्धतीनं किंवा मान्सूनच्या उत्तरार्धात पावसाचं स्वरूप कसं राहतं तेही स्पष्ट होईल किंवा त्याचा एक अंदाजही आपल्याला येईल. हा जागतिक हवामान संघटनेचा अंदाज आपल्याला एकूण जगभरात हवामानात काय बदल होत आहेत ते समजून घेण्यासाठी महत्त्वाचा आहे आणि त्यामुळेच तो आपण ॲग्रोवनच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो होतो. याबद्दल तुम्हाला आता काय वाटतंय? जगभरात हवामान बदलाचा धोका अधिक गंभीर होऊ लागला आहे का? आणि त्याचा सर्वाधिक फटका अर्थातच शेतकऱ्यांना बसतोय. तर तुमचे याबद्दलचे अनुभव नेमके काय आहेत? कमेंटमध्ये सांगा. मी या माहितीसोबत तुर्तास इथेच थांबतोय. मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो. त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. आपण पुन्हा भेटू. तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या.